नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया अक्षय तृतीयेबद्दल थोडी माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 30 एप्रिलला अक्षय तृतीय आहे. आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरेच काही उपाय केले जातात, सेवा केली जाते आणि हा जो दिवस आहे हा भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा पितरांच्या सेवेसाठी, पितराचं दान धर्म दर्पण विधी या सगळ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान धर्म किंवा सेवा ही अक्षय काळ तुमच्या सोबत असते व ती कधी संपणार नाही आहे, हे नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला खूप महत्त्वपूर्ण असा सण तसेच दिवस मानता येईल. तर या मुहूर्तावरती आपल्याला अक्षय तृतीयेला आपल्याला 7 कवड्यांची सेवा करायची आहे. सेवा कशी करावी, कोणी करावी याबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. आपण बऱ्याच वेळा 7 कवड्यांची सेवा बघितली आहेत किंवा केलेली आहेत. आज त्याच्याच बद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता या ज्या कवड्या आहेत ह्या अक्षय तृतीयेच्या अगोदरच आणून ठेवायच्या आहेत. मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही आणून ठेवू शकता. नंतर त्या तुम्हाला स्थापन करायच्या आहेत. म्हणजे त्याच दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवसभरात तुम्ही कधी पण कवड्यांची स्थापना तुमच्या देवघरात करू शकता. सगळ्यात आधी तर सेवा काय आहे नीट बघा. 7 कवड्या पांढऱ्या कवड्या आणायच्या. सगळ्या अशा पांढरधमक अशा कवड्या मिळतात आणि त्या पांढऱ्या कवड्या आणाव्यात. त्या पांढऱ्या कवड्या आणून आपल्याला त्याच्यावर सेवा करायची असते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला पिवळ्या कवड्या आणायच्या नाहीत, पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत. आता कवड्या म्हटलं तर माता लक्ष्मीला आणि आपल्याला कुळदेवीला सुद्धा कवड्या प्रिय आहेत. बरेच घरात अजूनही आपल्या ज्या परडी असते, देवीची परडी असते, त्यांच्यामध्ये कवड्या असतात. आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा कवड्यांची माळ परिधान केलेली असते. तर या कवड्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा केली जाते. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, उद्योगधंद्यात प्रगती व्हावी. प्रामाणिकपणे मी खूप चांगलं कर्म करतो, पण त्या कर्मांना नशिबाची साथ असणं महत्त्वाचं असते. त्याच्यासाठी सेवा करायची असते. आताही तुम्ही घरातही करू शकता किंवा जिथे तुमचा उद्योगधंदा आहे तिथे तुम्ही करू शकता. मग तुमच्या कोणत्याही उद्योगधंद्याचे दुकान असो, पार्लर असो, काही पण असो, तुमचा उद्योगधंदा जिथे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा व्यवसायात प्रगती व्हावी, आपल्याकडे कस्टमर यावे म्हणून ती सेवा करायची असते. आणि मेन म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा करायची असते. आता ही सेवा कुठे करायची ते तुम्हाला समजलं. आता ही सेवा कोणी करू शकतो ते पाहूया. सेवा कोणीही करू शकतं. सवाशणी, विधवा असा विधीही भेदभाव करायचा नाही. आपण कोणीही ही सगळी सेवा आनंदाने करावी. आता ज्यांना मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर त्यांनाही सेवा करता येणार नाही. पण आता समजा एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने तिच्या सासूबाईकडून किंवा जाव असेल किंवा बहिणींकडून, दुसऱ्यांकडून, मुलांकडून, मुलींकडून सेवा करू शकता. मात्र तिने स्वतःही सेवा केली तर अतिशय उत्तम. पण अगदी जर अडचणच असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेऊ शकता. आता या कवड्या तुम्हाला कुठे मिळतील? कुठल्याही धार्मिक दुकानात या कवड्या तुम्हाला मिळून जातील. धार्मिक दुकानात जिथे आपण अगरबत्ती, कापूर किंवा देवाचे वस्त्र, सामान या गोष्टी मिळतात तेथेच तुम्हाला या कवड्या सुद्धा मिळून जातील. काहीतरी एक कवडी 2 रुपयाला असते. तर बघा, आता या कवड्या खरेदी केल्यावर पांढऱ्या कवड्या 7 खरेदी कराव्यात. लक्ष्मीकारक काही कवड्या इतर रंगाच्या असतात, मात्र तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत. आता 7 पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत. त्या पिवळ्या करायच्या. मात्र सर्वप्रथम कवड्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायच्या. परत दुधाने धुवा, परत पाण्याने धुवा व ओम श्री महालक्ष्मी नमः साधा मंत्र जप केला तरी चालेल. धुवून झाल्यावर त्या स्वच्छ साफ कराव्यात, स्वच्छ त्या पुसून घ्याव्यात. आता या कवड्या पिवळ्या कशाने करायच्या? घरात थोडंफार केशर असेल, जर केशर नसेल तर हळद प्रत्येकाच्या घरात असते.
मग कपड्यावर चिमूटभर हळद घ्यावी, त्याच्यावर थोडंसं म्हणजे 2-3 थेंब पाणी टाकावं आणि त्या कवड्या पिवळ्या करायच्या आहे. डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणू नका. बघा, सेवेचा एक प्रामाणिकपणा असतो. काही नियम असतात जे तुम्हाला पाळायचे असतात. म्हणून तुम्हाला वारंवार सांगते की पिवळ्या कवड्या आणू नका. कवड्या पिवळ्या करून झाल्यावर एका प्लेटमध्ये देवासमोर ठेवाव्या. हळद कुंकू अक्षता संपूर्ण लावाव्या आणि तुमच्या उजव्या हातात घ्यावा. आता कवड्या डायरेक्ट हातात घ्याव्या की एखाद्या डिशमध्ये घ्या आणि त्या डिश हातात घेऊन त्या डिशमध्ये तुम्ही 7 कवड्या ठेवायच्या आहेत. आता ह्या 7 कवड्या आठव्या ठेवायच्या, आडव्या ठेवायच्या, म्हणजे जो गोल भाग आहे ना, जो वरती येईल या पद्धतीने 7 कवड्या तुम्ही हातात डायरेक्ट घ्या किंवा एका डिशमध्ये घ्या किंवा उजव्या हातात घ्या. देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा लावायचा तरी चालेल, पण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर उत्तम आणि सेवा करायची. सेवा महत्त्वाची आहे. आता सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं. 16 वेळा श्री सुक्तम म्हणताना शेवटच्या वेळी म्हणजे 16व्या वेळेला तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे. फलश्रुती घेतल्यावर कवड्या खाली ठेवायच्या आणि मग फलश्रुतीला हात जोडून फलश्रुती म्हणायची. 16 वेळा श्री सुक्तम सांगितलं आहे तर 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचंच असतं. बघा, 16 वेळा श्री सुक्तम म्हणायला जास्त वेळ लागत नाही आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या हातून एवढी लक्ष्मी मातेची सेवा होते, तेही आपलं पुण्यच आहे. बघा, देवाने मला 1 रुपया दिला तर चालेल का नाही? मला 100 रुपये घ्यावे असं वाटतं ना, तर सेवा तेवढी वाढवायची असते. श्री सुक्तम झाल्यावर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. आता 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर सोन्याहून पिवळं पण नाही म्हणू शकत. तर 16 वेळा श्री सुक्तम झाल्यावर 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. सगळं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. व्यंकटेश स्तोत्र झाल्यावर 1 माळ किंवा 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. नंतर 1 माळ किंवा 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम नारायणाय विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मीचे विघ्नहे विष्णू पत्नी श्री धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ही 1 माळ किंवा 24 वेळा. कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री क्लीं वित्तेश्वराय नमः. तर हा सुद्धा कुबेर मंत्र 24 वेळा किंवा 1 माळ. आता 24 वेळा किंवा 1 माळ नवरत्न मंत्र ओम क्ली चामुंडाय विचे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता हे सगळं झाल्यावर गुरूंना विसरायचं नाही. कुठलीही सेवा गुरूंच्या शिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे काय? 1 माळ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने करायची. आपल्या उजव्या हातात कवड्या घेऊन आपल्याला हे सर्व मंत्र म्हणायचे आहेत. तर प्रत्येकाला असा प्रश्न पडत असेल की मग डाव्या हातात जपमाळ घेऊन कसं करायचं? तर माळ घेता येत नसेल तर 24 किंवा 108 तांदूळ घ्यावा किंवा छोट्या काळ्या घ्या तरी चालेल. अशा पद्धतीने ही सगळी सेवा करायची आहे. आता या सेवा एका बैठकीत सगळ्या सेवा करायच्या की सगळी सेवा झाली तर काय करायचं? या सगळ्या कवड्या तुम्ही एका पिवळ्या पोटलीमध्ये बांधून देवघरात ठेवू शकता किंवा सगळ्या तशाच एका तांदूळावर ह्या कवड्या तुम्ही स्थापित करू शकता. आता त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्या. आता हे तांदूळ तुम्ही पिवळे करून घेतले तर खूपच छान, नाहीतर आहे ते ठेवले तरी चालतील आणि त्याच्यावर या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. मग कवड्यांना हळदी कुंकू लावायचं. आता या रोज कवड्या धुवायची गरज नाही. रोज धुतलं तर त्याचा सगळा जो पिवळसरपणा आहे तो कमी होऊन जाईल. मग या कधी धुवायच्या? तर तुम्ही कुठल्या पण पौर्णिमेला सगळ्या कवड्या धुवायच्या तर परत पिवळ्या करायच्या. ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही परत सेवा करू शकता. ही जी सेवा आहे ना, ही जर तुम्ही अक्षय तृतीयापासून जर 40 दिवस न चुकता जर तुम्ही केली, अर्थात मासिक धर्म सूतक विटाळ आलाच असेल, आता सूतक विटाळ आला तर तो खूप मोठा गॅप होऊन जातो. बरोबर 13 दिवसाचा गॅप होतो. मग ती नव्याने सुरू करायची असते. पण ज्याचं काही असं नाही तर फक्त मासिक धर्माचा जर 4 दिवस पाळून जर तुम्ही सेवा केली ना, तुम्हाला खूप
सुंदर अनुभव येणार आहे. ज्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र सेवेचा अनुभव येतो रात्रीच्या सेवेचा, त्याच पद्धतीने ह्या सेवेचा अनुभव येतो. आता 40 दिवस ही सेवा करायची आहे. तर आज पहिल्या दिवशी मी स्थापना करणार, पण जी सेवा मी तुम्हाला आता सांगितली ती तुम्हाला रोज करायची आहे. तुम्ही विचार करा, त्या कवड्यांमध्ये किती तरी पटीने ऊर्जा निर्माण होते, कितीतरी प्रभावी सेवा तुमच्याकडून घडणार आहे. तुमची इच्छा असेल तर आवर्जून ज्यांना आर्थिक संकट आहेत, ज्यांना खरंच कर्जबाजारीपणा आहे, खूप फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, काय करावं कळत नाही, तुम्ही नक्की ही सेवा करा. कवड्या तुम्हाला 20 ते 30 रुपयात तुमचं काम होते. ही सेवा नक्की करा. आता 40 दिवस सेवा कशी करायची ते पाहूया. आता रोज जर सेवा करायची असेल तर रोज तुम्हाला कवड्यात धुवायची गरज नाही. एकदा सेवा करून झाली, त्या कवड्या देवघरात ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी त्या कवड्या हातात घ्यायच्या. सेम कालसारखी सेवा करायची, म्हणजे जी काल मंत्र स्तोत्र आहे ती सेवा करायची. या पद्धतीने तुम्ही 40 दिवस ही सेवा करून बघा, अनुभव येणारच. पण जो काही प्रामाणिकपणे उद्योगधंदा करत आहात, तुम्हाला बरकत मिळणार. हळूहळू तुमची प्रगती होणार, तुम्हाला अनुभव येणारच. मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. पण आम्हाला 40 दिवसाची सेवा नाही करायची. अक्षय तृतीयेला स्थापना केली, मग नंतर याचं काय करायचं? मग दर पौर्णिमेला किंवा दर दुर्गाष्टमीला किंवा महिन्यातल्या कुठल्याही एका गुरुवारी, कुठल्या पण एका शुक्रवारी, कुठल्या पण एका मंगळवारी तुम्ही ही सेवा करायची. असं ठरवून घ्यायचं की मी दर महिन्याला गुरुवारी करणार किंवा शुक्रवारी करणार किंवा मंगळवारी करणार. त्या कवड्या आधी स्वच्छ धुवायच्या दुधाने, पाण्याने, त्या स्वच्छ कपड्याने साफ करायचं. साफ करून झाल्यावर परत त्या पिवळ्या करायच्या. ज्या पद्धतीने सेवा केली होती त्या पद्धतीने परत ही नवीन सेवा करायची. कारण तुमचं चांगलं झालं की सेवेचं बँक बॅलन्स कमी होतो. त्याच पद्धतीने मग ती सेवा वाढवायची. डबल कवड्या नवीन घ्यायच्या गरज नाही. त्याच कवड्यांवर डबल सेवा करायची. अगदी अनुभव नाही आला तरी सेवा करा, कारण इकडचा सेवेचा बँक बॅलन्स वाढत जाणार आहे. जेव्हा गरज पडेल, जेव्हा सगळ्या हा जो कर्माचा चक्र संपणार, तेव्हा हळूहळू बॅलन्स कमी होणार आणि इकडचा बॅलन्स आपला वाढत जातो. ते या पद्धतीने असं. तर तुम्हाला माझी भाषा समजली असेल आणि व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्ही जिला गरज आहे, जिला खरंच आर्थिक अडचण आहे, तुमची जवळची मैत्रीण, मावशी, आत्या त्यांना सांगा. लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, भगवान विष्णू, श्री सुक्तम, व्यंकट स्तोत्र इतक्या मोठ्या सेवा तुमच्याकडून घडतात. आयुष्यात हळूहळू सगळं सुरळीत होणारच. ही महाराजांची शाश्वती आहे. महाराज आपल्या पाठीशी आहेत. आता या कवड्यात देवघरांमध्ये कोणत्या बाजूला स्थापन कराव्यात? तर देवघरांमध्ये जेथे लक्ष्मीची मूर्ती असते तेथे तसे श्रीयंत्र असेल त्याच्या शेजारी कवड्या ठेवाव्या. म्हणजेच तेथे श्रीयंत्राचा व लक्ष्मी मातेचा मूर्तीच्या बाजूला व आपल्या उजव्या हाताला त्या कवड्या थोडेसे खाली तांदूळ ठेवून त्यावरती म्हणजेच तेथे श्रीयंत्राचा व लक्ष्मी मातेचा मूर्तीच्या बाजूला व आपल्या उजव्या हाताला त्या कवड्या थोडेसे खाली तांदूळ ठेवून त्यावरती करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.